अगळं वेगळं मेडिटेशन करायची काहीच आवश्यकता नाही. श्वास घेतो तेव्हा श्वासानं साक्षी भावाला पहा, सोडताना साक्षी भावानी पहा. प्रत्येक श्वासासोबत आपल्या गुरुचं नाव घ्या आणि साक्षी भावानी सोडा. इथेच तुमचं ध्यान. स्वामी रामदेवजी बाबा म्हणतात की तुम्ही समाधीपर्यंत सुद्धा पोहोचू शकता अनुलोम विलोम प्राणायामने. आपले रोग तर बरे होतात. तुम्ही म्हणताल आम्हाला समाधीच लावायची नाही. काय म्हणतात? आम्हाला समाधी लावायची नाही, आम्हाला डोळ्याला चष्मा लागलेला आहे, चष्मा निघतो. कोणी म्हणतं आम्हाला अर्धांग पडलेलं आहे, अर्धांग बरं होतं. कोणी म्हणतं मायग्रेन आहे, मायग्रेन बरं होतं. कोणी म्हणतं आमच्यामध्ये प्राणशक्तीच नाही आहे, आमच्यामध्ये अशक्तपणा आहे, अशक्तपणा दूर होतो. हा अनुलोम विलोम प्राणायाम नाही. आणि कोणी म्हणतं सगळे साधक सारखे असतात का हो? आपण जर कंटिन्यू ध्यान करत बसलो तर बरेच जण म्हणतात आम्हाला खूप व्याधी आहे, आम्ही कसं ध्यान लावणार. म्हणून आपल्याला सगळ्याला सामावून घ्यावं लागतं. म्हणून याच्यामध्ये सर्व प्रकारच्या साधकांना आजारी बरं होतात आणि ज्यांना समाधी लावायची, ज्यांना ध्यान लावायचं आहे ते ध्यान सुद्धा लागतं. तसं त्यांनी केलं पाहिजे. दीर्घ श्वास घेणे, दीर्घ श्वास सोडणे, याच्याने ज्याला जे हवंय ते मिळणार आहे. ज्याचे रोग आहेत ते रोग बरे होणार आहेत आणि ज्यांना ध्यान लावायचे त्यांचं ध्यानही लागणार आहे. हे नाथ हम पे ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने ना पाई. हे नाथ हम पे ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने ना पाए. प्रत्येक श्वासासोबत असं म्हणत ईश्वराला प्रार्थना करत, हे नाथ हम पे ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने न पाए. ये मन न जाने क्या क्या दिखाए, कुछ बन न पाया मेरे बनाए. हे नाथ हम पे ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने न पाए. घ्या श्वास, सोडत राहा, श्वासावरती ध्यान द्या. संसार में ही आसक्त रहकर दिन रात अपनी मतलब की कहकर. संसार में ही आसक्त रहकर दिन रात अपनी मतलब की कहकर. ये दिन हमने यूं ही बिताए, कुछ कर न पाया मेरे बनाए. आपल्या केल्याने काहीच झालेलं नाहीये. म्हणून हे नाथ हम पे ऐसी कृपा हो, जीवन निरर्थक जाने न पाए. दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे, प्रत्येक वेळेस श्वास घेणे आणि सोडणे. अशा प्रकारे आपण ध्यान, समाधी किंवा रोग बरे करू शकता, सगळं काही करू शकता. आहेत अजून टाइम आहे.